नमस्कार सर्वांना, आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येला आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी हे उपाय करावे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर सोमवारी अमावस्या आली तर त्याला सोमवती अमावस्या म्हटले गेले आहे। आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये सुख समाधान भरभराटीसाठी आपण या दिवशी म्हणजे सोमवारी सोम अमावस्येच्या दिवशी आपण शिवलिंगावरती या दिवशी गंगाजल व्हावे। तसेच आपण बिल्वपत्र म्हणजे बेलाची पान व पांढरे अक्षता म्हणजे तांदूळ घेऊन आपण शिवलिंगावरती हे अक्षता व बिल्वपत्र या दिवशी ठेवावे व ओम नमः शिवाय मंत्र याचा आपण 11 किंवा 21 वेळा याचा आपण जाप करावा। तसेच या दिवशी आपण सोमवारी भगवान महादेव व माता पार्वतीची या दिवशी आपण मनोभावी आराधना किंवा पूजा करावी। या दिवशी आपण शिव मंदिरामध्ये किंवा जे गरजू आहेत व्यक्ती आहेत त्यांना आपण पांढरे वस्त्र किंवा पांढरे पदार्थ किंवा साहित्य या दिवशी दान करावे किंवा अर्पण करावे। आपण शिवलिंगाच्या महादेव मंदिरामध्ये या दिवशी आपण पांढरे वस्त्र अर्पण करू शकता व शिवलिंगाला। तसेच आपण जे गरजू व्यक्ती आहेत त्यांना आपण दूध, तांदूळ किंवा जे पांढरे वस्तू साहित्य आहे ते आपण या दिवशी आपण त्यांना दान म्हणून देऊ शकतो। तसेच या दिवशी म्हणजे सोमवतीच्या अमावस्या दिवशी आपण आपल्या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये किंवा शिव मंदिरामध्ये आपण या दिवशी दिवसभर तुपाचा दिवा लावावा व जर आपल्या घराजवळ किंवा जर कोठे पिंपळाचे झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला आपण या दिवशी पाणी वाहावे व तेथे देखील आपण दिवा लावू शकता। व पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असा या पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडाला आपण या दिवशी प्रदक्षिणा घालावी। हे जर उपाय आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी जर आपण केले तर आपल्या वास्तूमध्ये किंवा घरामध्ये भरभराट, सुख, समाधान, शांती लाभण्यासाठी मदत होते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार, धन्यवाद।